नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या झटपट वडापाव रेसिपीमध्ये. इथे आपण 5 ते 6 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण पाणी टाकून त्याचं एक बॅटर बनवलं आहे. मग चवीप्रमाणे तुम्ही लाल मिरची, हळद, मीठ हे टाकून ते बॅटर रेडी करा. इथे बटाटे उकडलेले आहेत. त्या बटाट्यांवर आपल्याला फोडणीसाठी काही साहित्य लागणार आहे. इथे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर असं साहित्य आपण घेतलेलं आहे. गरम तेलामध्ये जिरे, मोहरी याची फोडणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची हे सगळं आपण टाकलेलं आहे. थोडेसे तीळ आणि हळद आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण ह्या बटाट्यांवर टाकणार आहोत. मग थोडीशी हळद आणि मीठ चवीप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त प्रमाण घेऊ शकता. याच्यानंतर याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपला एक मेन इन्ग्रेडियंट जो असतो वडापावचा तो रेडी झालेला आहे. आता काय करायचं आहे, आता याच्यानंतर वडे बनवायचे आहेत. मग त्या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये ते वडे डीप करायचे आणि तळून घ्यायचे. मग आता ह्या गरम तेलामध्ये आपण हे वडे सोडणार आहोत आणि आपली ही रेसिपी तयार आहे. बघितलं ना, पटकन तयार झाली. जेवढे आपण बाहेर चवदार वडेपाव खातो त्याहीपेक्षा अतिशय चवदार वडापाव झालेले होते. हॅपी बर्थडे म्हणून बाई.